नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अंकुश अबोलीला म्हणत असतो की अबोली, आपण इथे कशाला आलो आहे? ही तर तीच जागा आहे ना, हे तेच लोकेशन आहे जे मागच्या वेळेला त्या मुलीचा खून झाला, इथेच झाला होता ना? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, म्हणूनच आपण या ठिकाणी आलो आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, पण का? इथे येऊन आपल्याला काय मिळणार आहे? तेव्हा अबोली म्हणत असते की सर, तुम्ही बघितलं, डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलं? ज्या मुलींचे खून झाले त्या मुलींच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढले, त्यांच्या तोंडामध्ये कुठला तरी गोड पदार्थ सापडलाय असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तेव्हा मला आता बघायचं आहे की ज्या एरियामध्ये ज्या मुलींचे खून झालेत तिथे आजूबाजूला कुठे मिठाईचं दुकान आहे का, ते मला चेक करायचं आहे. कुठली तरी कलरफुल मिठाई जर ती खाल्ल्यामुळे शरीरामधली साखर पटकन वाढत असेल तर ती मिठाई खाल्ल्यामुळेच त्या मुलींच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढत असेल आणि मग तो त्यांना हिप्नोटाईज करून त्यांच्याकडून हे खून करून घेत असेल. तेव्हा आपण आता मागच्या वेळेला त्या मुलीचा खून झाला तो याच एरियामध्ये झालेला आहे. आपण आजूबाजूला बघूया कुठलं मिठाईचं दुकान आहे का ते. तेव्हा इथे आता अंकुश म्हणतो की ठीक आहे अबोली, हा सुद्धा प्रयत्न करून आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे एक कॉटन कँडीवाला असतो, त्याच्याकडे एक मुलगी आता कॉटन कँडी घ्यायला येते. ती म्हणते, काका मला एक कॉटन कँडी द्या ना. तेव्हा तो म्हातारा तिला आता कॉटन कँडी देतो, पण तिच्या डोळ्यांकडे बघतो तेव्हा इथे त्या मुलीला सुद्धा त्याने आता हिप्नोटाईज केलेले असते. ती मुलगी आता त्याच्याकडे बघतच राहते आणि तिच्या हातामध्ये जी कॉटन कँडी असते ती सुद्धा तशीच असते, तिने ती खाल्लेली सुद्धा नसते. तेवढ्यातच तिथे मनवा आणि क्रिश दोघेजण आलेले असतात. मनवा म्हणत असते, क्रिश, बाहेर फिरायला आल्यानंतर किती छान वाटतंय ना, आपण असंच फिरायला येत जाऊ रोज. तेव्हा क्रिश म्हणत असतो, मनवा, मला रोज काही यायला जमणार नाही या, तुला माहिती आहे ना, मी पोलीस आहे, मला रोज ड्युटीवरती जावं लागतं, मला असं रोज सुट्टी देऊ शकत नाही. तेव्हा इथे मनवा म्हणते, अच्छा, म्हणजे तुला एकट्यालाच काही कामं आहेत का? तू जर पोलीस आहेस ना, तर मी सुद्धा वकील आहे, वकील. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, हो बाबा वकील मॅडम, पण तुम्हाला सुद्धा तुमची कामं आहेत ना, मग आपल्याला रोज इथे असं बाहेर फिरायला यायला जमणार आहे का? तेवढ्यातच इथे मनवा म्हणते की क्रिश, चल ना, आपण तो गोड कापूस खाऊया. तेव्हा क्रिश म्हणतो, गोड कापूस? तेव्हा इथे मनवा येते आणि म्हणते, काका मला एक गोड कापूस द्या. तेव्हा क्रिश म्हणतो, मनवा, त्याला ना गोड कापूस नाही, त्याला कॉटन कँडी बोलतात. तेव्हा इथे मनवा म्हणते, आम्ही त्याला गोड कापूसच म्हणतो. तेव्हा क्रिश म्हणतो, मनवा, तू आता वकील झालेस तर तू मला ट्रीट देतेस का? मनवा म्हणते, नाही रे, मला गोड कापूस खावासा वाटला म्हणून मी इथे आले, तुला पाहिजे असेल तर तू घे ना. तेव्हा क्रिश म्हणतो, नाही, नको नको, मला नको, तूच खा. तेव्हा इथे ती लहान मुलगी त्या माणसाकडे एकटक बघत असते आणि तिच्या हातामध्ये कॉटन कँडी तशीच असते. तेव्हा मनवा त्या मुलीकडे बघते आणि तिला ऑब्झर्व करत असते, कारण ती मुलगी अजिबात हालत नसते, अगदी यंत्राप्रमाणे तिथे उभी असते. तेव्हा मनवा म्हणते, ह्या मुलीला काय झालं? तेव्हा तो माणूस इथे टिचकी वाजवतो आणि तिला ज्या पद्धतीने हिप्नोटाईज केलेलं असतं त्या मुलीला इथे रिलीज करतो. ती मुलगी लगेचच तिथून निघून जाते, अगदी पळूनच जाते. मनवा म्हणते, ह्या मुलीला काय झालं? ती अशी पळून का गेली? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंकुश आणि अबोली दोघेजण आता आजूबाजूला त्या एरियामध्ये कुठे मिठाईची दुकानं आहेत का ते चेक करत असतात, लोकांना विचारत असतात. आणि तो कॉटन कँडीवाला म्हातारा आपली सायकल घेऊन तिथूनच जात असतो. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, एवढ्या ठिकाणी आपण गेलो पण एकासुद्धा बाजूला मिठाईचं दुकान काही नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, हो ना, मिठाईचं दुकान कुठेच नाही आहे, मग त्या मुलींच्या शरीरामध्ये तो गोड पदार्थ कुठून गेला असेल? त्या माणसाने, त्या किलरने तो कुठून त्यांना आणून तर दिला नसेल ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मनवा क्रिशला म्हणत असते की क्रिश, मी काहीतरी वेगळं करते, मी दुसरीकडे चांगला जॉब करते, हे आता वहिनीला बघवत नाही आहे का रे? तेव्हा क्रिश म्हणतो, मनवा, तू अबोलीबद्दल असा विचार का करतेस? अबोली कुणाबद्दलच असा विचार करत नाही, अबोली खूप चांगली आहे अगं. तेव्हा मनवा म्हणते, अच्छा, म्हणजे वहिनी चांगली आहे? तेव्हा क्रिश म्हणतो, हो, आहेच ती चांगली. तेव्हा मनवा म्हणते, म्हणजे ती चांगली आहे, मी वाईट आहे, हो की नाही? तेव्हा क्रिश म्हणतो, मी कुठे म्हणालो की तू वाईट आहेस म्हणून? तेव्हा मनवा म्हणते, नाही, मला कळतंय, सगळेजण वहिनीचीच बाजू घेत आहेत ना, म्हणजे मी इथे आता वहिनीला आयुष्यभर काय असिस्ट करत राहायचं? मी तिच्यासाठी एवढं सगळं केलं, पण तिने कधी कौतुक केलं आहे का माझं? तेव्हा इथे आता क्रिश म्हणत असतो की मनवा, जाऊ दे ना, त्याबद्दल आता नको बोलूया.
तेव्हा इथे अंकुश आणि अबोली हे दोघेजणं खाली उभे असतात आणि तेवढ्यातच वरून क्रिश आणि मनवा हे दोघेजणं आलेले असतात. तेव्हा इथे क्रिश म्हणतो की सर, मी आणि मनवा आम्ही दोघेजणं जरा बाहेर असे सहज फिरायला आलो होतो. तेव्हा अबोली म्हणते नाही, चांगलं आहे, असं अधूनमधून तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मनवाला वेळ देत जा. तेव्हा इथे मनवा फुल ॲटिट्यूडमध्ये कॉटन कँडी खात असते. तेव्हा तिच्याकडे आता अबोली बघत असते. मनवा तिच्याकडे बघायला सुद्धा तयार नसते. तेव्हा क्रिश म्हणतो की सर, तुम्ही सुद्धा फिरायला आलात का? तेव्हा अंकुश म्हणतो नाही, आम्ही फिरायला नाही आलो, आम्ही इथे एका केसच्या संदर्भात थोडी चौकशी करायला आलो आहे. तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते मनवा, काय झालं आहे? तू अजूनही माझ्यावरती रागवली आहेसच का? तू अजूनही माझ्याशी नीट बोलत नाही आहेस? हे बघ, झालं गेलं विसरून जाऊया ना, आपण निदान एकमेकींशी नीट बोलू तर शकतो ना. हे बघ, आपल्यासाठी ही केस किती महत्त्वाची आहे तुलासुद्धा चांगलं माहिती आहे आणि त्याच केसच्या संदर्भात आम्ही इथे आलो होतो. तुला माहिती आहे, ज्या मुलींचे खून झालेत ना, त्या मरायच्या आधी त्या प्रत्येक मुलीच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढलं होतं. त्यांना काहीतरी गोड खाण्यात दिलं होतं. त्याच्यामुळे मग त्यांना गोड काहीतरी देऊन त्यांना हिप्नोटाईज नक्कीच केलं असेल ना. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की वहिनी, तू प्लीज माझ्याशी या गोष्टींबद्दल बोलू नकोस, कळलं ना. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. मी बोलण्यात येणार नाही आहे तुझ्या. सगळा माझा मूड खराब करून टाकलास. जाऊ दे, मला इथे थांबायची सुद्धा इच्छा नाही आहे. असं म्हणून कॉटन कँडीची काडी तिथेच आता फेकून मनवा रागाने तिथून गेलेली असते. तेव्हा अबोली त्या कॉटन कँडीकडे बघत असते. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली काय झालं? तू त्या मनवाबरोबर बोलण्याचा प्रयत्न केलास, पण काय केलं तिने? ती नीट बोलली तरी का तुझ्याशी? मग कशाला तू तिच्याबरोबर बोलायला गेलीस? तेव्हा इथे मनवा म्हणते सर, जाऊ द्या ना, ती माझ्याशी कशी बोलली कशी नाही त्याच्याकडे माझं लक्षच नव्हतं. ती काय खात होती ना सर, माझं लक्ष त्याच्याकडे होतं. तेव्हा अंकुश म्हणतो मनवा, ती खात होती त्याच्याकडे तू का बघत होतीस अबोली? तेव्हा अबोली म्हणत असते की सर, आपण कॉटन कँडीचा विचारच केला नाही. जर त्या मुलींना कॉटन कँडी खाण्यात दिली असेल तर? कारण का ते लोक तर आजूबाजूला कुठल्याही एरियामध्ये सायकल घेऊन उभे असतात. तेव्हा अंकुश म्हणतो अच्छा, म्हणजे त्या किलरने त्या सर्व मुलींना कॉटन कँडी खायला दिली असेल. तेव्हा अबोली म्हणते सर, शक्यता नाकारता येऊ शकत नाही. तेव्हा इथे आता कॉटन कँडीवाल्यांना आपण शोधायला हवं, असं आता अबोली म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोली आणि अंकुश पुन्हा एकदा सानिकाला विचारतात. अबोली म्हणत असते, सानिका, आता तू मला सांग, ज्या दिवशी तुझा वाढदिवस होता, वाढदिवसाच्या दिवशी नेमकं काय काय घडलं होतं हे सगळं सांग. तेव्हा सानिका म्हणते, ताई, मी तुला सगळंच तर सांगितलं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, नाही सानिका, तरीसुद्धा काही गोष्टी ज्या राहिल्यात त्यासुद्धा सांग. त्या दिवशी तुझ्या आईवडिलांनी तुला काय काय खायला दिलं होतं ना, ते सांग. तेव्हा अबोली म्हणते, स्वीटमध्ये काय दिलं होतं? तेव्हा इकडे आता सानिका म्हणत असते की काजू कतली, लाडू, गुलाबजाम, अजून काही दिलं होतं का? तेव्हा ती म्हणते हां, कॉटन कँडीसुद्धा आणली होती, ती मला आवडते ना म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अबोलीला कळलेलं असतं की कॉटन कँडीनेच सगळी वाट लावलेली आहे. तेव्हा इथे अबोली आता काही दुकानदारांना येऊन विचारते की इथे या एरियामध्ये कॉटन कँडीवाले येतात का? तेव्हा दुकानदार काका म्हणतात, हो येतात ना, पण त्यांची काही येण्याची वेळ नसते, कधीही येतात आणि उभे राहतात. तेव्हा इथे अबोली म्हणते ठीक आहे, थँक्यू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता क्रिश म्हणत असतो की मनवा, काय झालं? तुला इतका कसला राग आला आहे? थांब, मी कधीपासून आवाज देतोय तुला, तुला माझ्याशी आता बोलायचं सुद्धा नाही आहे का? आणि अबोली तुझ्याशी इतकं नीट बोलत होती तरीसुद्धा तू तिच्याशी व्यवस्थित बोलली नाहीस. तू का तिचा एवढा रागराग करतेस? का तिचा एवढा तिरस्कार करतेस? तेव्हा मनवा म्हणते, अच्छा, म्हणजे आता मी रागराग करते. वहिनी माझ्याबरोबर कशी वागली आत्तापर्यंत ते तुला दिसलं नाही का? तेव्हा क्रिश म्हणतो, ती तुझ्याबरोबर चांगलीच वागली, तू तिच्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेतला आहेस. हे बघ मनवा, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की अबोली तुझ्याशी जर नीट बोलायला येते तर तू सुद्धा तिच्याशी व्यवस्थित बोल ना. त्यानंतर मनवा म्हणते, क्रिश, मला ना तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे, मला जाऊन केसकडे लक्ष द्यायचं आहे. तुझ्याजवळ बोलण्यापेक्षा ना मला केस महत्त्वाची वाटते. असं म्हणून ती आता लगेचच आतमध्ये येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोली आपली बॅग पॅक करत असते. तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली, हे काय करतेस तू? बॅग पॅक का करतेस? आपण कुठेतरी बाहेर फिरायला जातोय का? अच्छा अच्छा, कुठे जातोय आपण? तेव्हा इथे अबोली म्हणते, सर, मी बाहेर जाते पण कामानिमित्त जाते, आपण बाहेर फिरायला नाही जात, मी एकटीच जाते.
तेव्हा इथे अंकुश म्हणतो, तू एकटीच जातेस? अबोली, मी तुला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही आहे. अगं तू 2 जीवांची आहेस, तू आई होणार आहेस आणि एकटी कुठे जातेस बरं तू? तेव्हा अबोली म्हणते, सर तुम्ही माझी काळजी करू नका. मी केसच्या संदर्भातच बाहेर जाते आणि मला माहिती आहे बाळाचे बाबा, माझ्या पोटामध्ये बाळ आहे ते. मी त्याचीसुद्धा अगदी व्यवस्थित काळजी घेईन. तुम्ही नका काळजी करू. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली हे बघ मला माहिती आहे तू काळजी घेशील, पण ह्या पणचं मी काय करू? तेव्हा अबोली म्हणते, ह्या पणचं तुम्ही एकच करा, माझ्यावरती विश्वास ठेवा. मी कामानिमित्त जाते, यापेक्षा जास्त मी तुम्हाला आता सध्या तरी काही सांगू शकत नाही. पण मी ज्या कामासाठी जाते ना सर, ते काम झाल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही सांगेन. तुम्ही विश्वास ठेवा, मी स्वतःची आणि बाळाची दोघांची काळजी घेईन. तेव्हा रमा येते आणि म्हणत असते, हे काय अबोली, तू बॅगमध्ये कपडे भरतेस, कुठे बाहेर जात आहे का तुम्ही दोघेजणं? तेव्हा इथे अबोली म्हणत असते, नाही आई, आम्ही दोघेजणं नाही, मी एकटीच बाहेर जाते. तेव्हा रमा म्हणत असते, अगं तू एकटी कुठे जातेस? अगं अबोली, तुला माहिती आहे ना, तू आता आई होणार आहेस. अगं तू आता एकटी नाही आहेस. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की वहिनी कुठे जात असेल? तिच्या हाती मोठा पुरावा लागला असेल का? तिच्या हालचालींवरती बारीक लक्ष ठेवायला हवंय. जाऊ दे, तसंही मी तिचं बोलणं का ऐकू? जोपर्यंत मला माहिती आहे ना मी एकदम राईट ट्रॅकवरती आहे, तोपर्यंत मी काही करणार नाही आहे. पण जेव्हा मला कळेल की आता वहिनी माझ्या पुढे जाते, तेव्हा मात्र मला हातपाय हलवावे लागतीलच, असं आता मनवा म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, इकडे आता रमा म्हणत असते, अबोली तू एकटी कुठेही जायचं नाही आहे, मी तुला जाऊ नाही देणार. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, हे बघ रमा, ती कामानिमित्त जाते, तिला जाऊ दे. हे बघ आता तिला जाऊ दे, नंतर तिला आपण एकटीला कुठेही जाऊ द्यायचं नाही. तेव्हा इथे रमा म्हणते, अबोली मी तुला जाण्याची परवानगी देते, पण तू स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यायची, मी आत्ताच सांगते तुला. तेव्हा अबोली म्हणते, हो आई तुम्ही काळजी करू नका, मी माझी आणि बाळाची दोघांची व्यवस्थित काळजी घेईन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मनवा काम करत असते. ती पाणी पित असताना ती बघते तर काय, दूध आता गॅसवरती उतू जाणार असतं. तेव्हा ती पाण्याची बाटली घाईघाईने तिथेच ठेवते आणि गॅस बंद करायला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गॅस बंद करत असताना पाण्याची बाटली तिने जी ठेवलेली असते ती तिथेच आता खाली पडते. पाणी सगळं लादीवरती सांडतं. तेव्हा रमा म्हणत असते, अबोली तू जर मला आधी सांगितलं असतंस की तू बाहेर जाणार आहेस, तर मी तुझ्यासाठी लाडू वगैरे बनवले असते ना, काहीतरी बनवून दिलं असतं तुला. बाहेरचं खाणार आहेत का तू आता? तेव्हा अबोली म्हणत असते, आई तुम्ही नका काळजी करू, मी बाहेरचं खाणार नाही आहे, मी खरंच सांगते, मी घरचंच खाईन, तुम्ही नका काळजी करू. आणि तेवढ्यातच आता अबोली टेबलवरती असणाऱ्या फाईल घ्यायला जाते आणि तिथे पाणी पडलेलं असतं. त्या पाण्यावरून तिचा पाय घसरतो आणि इथे आता अबोली खाली पडते. अबोली पडल्यानंतर लगेचच अंकुश, रमा आणि मनवा धावत पळत अबोलीकडे येतात. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली अगं अशी कशी पडलीस तू? तेव्हा इथे सगळेजण तिला पकडतात आणि तिला आता सोफ्यावरती नेऊन बसवतात. तेव्हा इथे अबोलीला भीती वाटत असते की तिच्या पोटाला काही दुखापत तर झाली नसेल ना. तेव्हा इथे आता मनवासुद्धा घाबरलेली असते. मनवा लगेच जाते आणि डॉक्टरांना फोन करते. ती म्हणते, डॉक्टर तुम्ही लवकर घरी या, वहिनी पडली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टरांना फोन केल्यानंतर इथे अंकुश म्हणत असतो, पण अबोली तू अशी कशी पडलीस? तिथे काही सांडलं आहे का? तेव्हा इथे अंकुश जातो आणि बघतो तर काय, तिथे बाजूला पाणी सांडलेलं असतं. अंकुश म्हणतो, तिथे पाणी कसं सांडलं? तिथे ओलं कसं झालं? रमा अगं तिथे ह्या बाटलीतून पाणी सांडले का? ही बाटली इथे कोणी घेतली होती? रमा काय विचारतोय मी? खाली इथे लादीवरती एवढं पाणी सांडलंय, इथे पाणी कुणी सांडवलंय? तेव्हा इथे आता रमा अबोली एकमेकींच्या तोंडाकडे बघत असतात, कारण त्या दोघींनी सुद्धा पाणी सांडवलेलं नसतं, ते पाणी त्या मनवाने सांडवलेलं असतं. आणि आता अबोलीला माहिती आहे, आता इकडे मनवा ज्या पद्धतीने माझ्याबरोबर वागते, अंकुश सरांना तिचा खूप जास्त राग येतो आहे. आणि आता त्याच्यामध्ये अंकुश सरांना कळलं की मनवाकडून पाणी सांडलं आहे, तर मग अंकुश सर तिच्यावरती खूपच जास्त चिडतील. तेव्हा इथे अबोली आता मध्ये काही बोलायला जाणार, तेवढ्यातच इथे अंकुश म्हणतो, अरे काय विचारतोय मी, हे पाणी इथे कुणी सांडलं? तेव्हा मनवा घाबरलेली असते. मनवा म्हणते की दादा ते पाणी माझ्याकडून सांडले. तेव्हा अंकुश म्हणतो, तुझ्याकडून सांडले? पाणी जर तुझ्याकडून सांडले, का सांडवलंस तिथे पाणी? बरं सांडलं तर सांडलं, पाणी सांडलेलं पुसता येत नाही तुला? की तेवढाही वेळ नाही आता तुझ्याकडे? केसकडे खूप लक्ष देतेस का तू? तेव्हा आता पाणी सांडलेलं सुद्धा तुला पुसता येत नाही आहे? तेव्हा इथे मनवा आता काही बोलायला जाणार, तेवढा अंकुश म्हणतो, मनवा का केलंस तू असं? मुद्दामून केलंस तू? तिथे अबोलीने पडायला हवं होतं म्हणून मुद्दामून केलंस ना तू? मला माहिती आहे ना तिच्याबद्दल तुझ्या मनामध्ये खूपच जास्त राग निर्माण झाला आहे ना, तो राग काढतेस का तू अबोलीवरती? तेव्हा अंकुश म्हणतो, मनवा
तुझं हे वागणं ना मी अजिबात खपून घेणार नाही आहे. मला अजिबात आवडत नाही आहे तुझं हे वागणं. कशी वागतेस गं तू? अबोलीचा रागराग करतेस, तिरस्कार करतेस तुझा. अगं वकील व्हायला तिने प्रोत्साहित केलं तुला आणि आता तिच्याच विरोधामध्ये उभी राहिलीस तरीसुद्धा तुझं पोट भरत नाही आहे. तर असा राग काढतेस का तिच्यावरती आता घरामध्ये? तेव्हा इथे मनवा म्हणत असते, दादा मी मुद्दामून नाही केले. तेव्हा अंकुश म्हणतो, मुद्दामून नाही केलेस ना? या आधीसुद्धा तुझ्यामुळे अबोलीला त्रास झाला आहे आणि आता जर अबोलीला आणि बाळाला तुझ्यामुळे काही झालं ना मनवा, तर मी विसरून जाईन की तू माझी बहीण आहेस. कळलं का? तेव्हा इथे आता अंकुशने चांगली खरी खोटी इथे ऐकवलेली असते मनवाला, जे ती डिझर्व करते. खरं तर याच्यापेक्षा पण तिला बोलायला हवं होतं, पण तरीसुद्धा इथे अंकुश आता बरंचसं तिला बोललेला असतो. तिला म्हणतो की पुन्हा असा हळगर्जीपणा करायचा नाही, पाणी सांडलं असेल तर ते पुसायचं. त्यानंतर तिथे क्रिश येतो आणि तो म्हणतो की सर, अहो तुम्ही मनवावरती असे आरोप का करताय? मनवा कधीच मुद्दाम करणार नाही. तेव्हा क्रिश म्हणतो की मनवा असं का करेल? मनवाला सुद्धा अबोलीची काळजी आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, हो क्रिश, तू उगाच आहे ना मनवाच्या या वागण्याला पाठीशी घालू नकोसा. मी आताच सांगतोय, मनवाचं हे वागणं तुला खरोखर पटतंय का? तिला एवढीच जर इथे अबोलीची काळजी असती तर पाणी सांडलं होतं ते पुसलं का नाही? तुला माहिती आहे इथे काय घडलंय? तू बघितलंस तुझ्या डोळ्याने तिने मुद्दामून केलं की नाही केलं? अरे अबोली पडली, तिला जर काही झालं असतं म्हणजे? अरे तू जरा एक काम कर ना, मी तुला अबोलीचा नवरा म्हणून विचारतोय की मनवा जे काही अबोलीबरोबर वागते ते बरोबर आहे का? गेली कित्येक दिवस ती अबोलीबरोबर कशा पद्धतीने वागते? तिच्या मनामध्ये किती राग आहे अबोलीबद्दल का? कारण काय एवढा रागाचा? तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की तू तुझ्या बायकोला कधी विचारलंस का की तू चुकीची का वागतेस? अबोली जर तुझ्याबरोबर चांगलं वागते तर तू तिच्याबरोबर वाईट का वागतेस? असं कधी तू तिला विचारलेस? तिची बाजू घेऊन इथे बोलतोयस ना माझ्याबरोबर, मग तिलासुद्धा विचार ना, तिचं असं वाईट वागण्यामागे काय कारण आहे? काय हेतू काय तिचा हे सगळं करण्यामध्ये? तेव्हा क्रिश म्हणतो की सर, मी असं म्हणतच नाही आहे की मनवा बरोबर आहे की चूक. मला ते बोलायचं नाही आहे. मला फक्त एवढं बोलायचं आहे, जशी तुम्हाला अबोलीची आणि बाळाची काळजी आहे तशी आम्हालासुद्धा आहे, मनवालासुद्धा आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, हो मनवाला खूप काळजी आहे का अबोलीची आणि बाळाची? मग का तिने पाणी सांडलेलं पुसलं नाही? का नाही पुसलं? आणि ती काय एवढी वाईट वागते अबोलीबरोबर? तिला माहिती आहे ना अबोली प्रेग्नेंट आहे, मग तरीसुद्धा तिच्याबरोबर असं वागून ती तिला मानसिक त्रास का देते? जर तिला तिच्याबरोबर चांगलं बोलायचं नसेल तर मनवा तिच्याबरोबर वाईट तरी का वागते? तिने वाईटसुद्धा वागता कामा नये. तेव्हा इकडे आता अंकुश हा खूप चिडलेला असतो. त्याला अबोलीची खूप काळजी वाटत असते आणि मनवाचं जे काही बिहेवियर काही दिवस तो बघतोय, ते वागणं बघतोय, तेव्हा अंकुश म्हणालेला असतो की ही आधीची मनवा नाहीच आहे. मला तर विश्वास बसत नाही की ही मनवा आहे म्हणून. तेव्हा रमा म्हणते, अंकुश, क्रिश, अरे किती जोरजोरात बोलताय तुम्ही. अरे बाहेरची लोकं ऐकतायत ना. तेव्हा अंकुश म्हणतो, ऐकू दे त्यांना. ऐकलं तर ऐकू दे. त्यांनासुद्धा कळू दे घरामध्ये काय चाललंय ते. आणि आपल्या घरातले भांडणं ते लोकं कशाला बघायला आलेत? त्यांच्या घरामध्ये काही भांडण होत नाही. आपण जातो का त्यांच्या दाराजवळ बघायला? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की क्रिश, मी तुला फक्त एवढंच म्हणतोय की तू जेव्हा जेव्हा मनवाला पाठीशी घालतोस ना, तेव्हा तू तिचं वागणं बघ. जर ती चुकीची असेल तर तिला तू सांगितलंसुद्धा पाहिजे की तू चुकीची आहे म्हणून. म्हणजे तू म्हणतोस ना की ती चांगली आहे, ती चांगला विचार करते. मग जेव्हा ती अबोलीबरोबर चुकीची वागते, जेव्हा ती घरामध्ये चुकीची वागते, तेव्हा तिला सांगितलंही पाहिजे की ती चुकते म्हणून. ती प्रत्येक वेळेला बरोबर असू शकत नाही. कळतंय का तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता क्रिश आणि अंकुश या दोघांमध्ये तू तू मैमै ही चालू झालेली असते. तेव्हा इकडे आता अंकुश खूप चिडलेला असतो. अंकुशला मनवाच्या या वागण्याचा राग आलेला असतो. त्याला असं वाटत असतं की मनवाने इथे काळजी घेतली पाहिजे, कारण घरामध्ये आता अबोली प्रेग्नंट आहे. पाणी सांडलं असेल तर ते आपण उचललं पाहिजे. पण इथे आता मनवाने निदान डॉक्टरांना तरी फोन केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मनवा म्हणत असते की तू तुझ्या बायकोची बाजू घेऊन मला बोलतोयस. जेव्हा तू तुझ्या बायकोबरोबर लग्न केलंस तेव्हा तर तिला बाहेरच ठेवलं होतंस ना, तेव्हा तुला तिची काळजी नव्हती का? तेव्हा इथे अंकुशला राग येतो आणि तो मनवावरती हात उगारायला जातो. तेव्हा इथे आता अंकुशने मनवावरती हात उगारायला गेलाय हे आता मनवाला कळतं. ती बघते तेव्हा तिला खूपच मोठा धक्का बसतो. तिला असं वाटतं की अंकुश दादाने माझ्यावरती आता हातसुद्धा उगारला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अंकुश आणि अबोली दोघेजण इथे वॉचमन बनून आलेले असतात. तर इथे अंकुश म्युन्सिपाल्टी कामगार बनून आलेला असतो आणि इथे अबोली आता वॉचमॅन बनलेली असते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, आता त्या माणसाला पकडायला अजून आपल्याला इथे किती वेळ असंच बसून राहायला लागणार आहे? तो माणूस येईल असं खरंच वाटतंय का तुला? मला नाही वाटत तो माणूस आता इथे येईल. तेव्हा अबोली म्हणते, सर तो येईल. कितीही उशीर झाला ना तरीसुद्धा मी इथेच थांबणार आहे. आज त्याला पकडल्याशिवाय मी काही कुठे जाणार नाही.
मी स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इथे आता वॉचमन म्हणून अबोली तिथे बसलेली असते. तो म्हातारा माणूस तिथे येतो. तो बघतो तर तिथे अबोली आहे. तो ओळखतो तिला. तेव्हा तो म्हातारा माणूस आता वरती न जाता तिथून आता पळून जात असतो. तेव्हा अबोली धावत पळत त्याच्या मागे येते. त्याची मान पकडते आणि त्याच्या तोंडाला जो मास्क असतो तो बाजूला करते. तेव्हा तिने त्या आता किलरचा चेहरा बघितलेला असतो.